नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका। एकदा एका गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे, कर्माचा फेरा नियतीची वसुली। तुम्ही वारंवार ऐकलं असाल। ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं, लक्षात घ्या, ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही। कर्माच्या वसुली पुढे कुणाचाही वशिला चालत नाही आणि कर्माची वसुली या नियतीची वसुली अतिशय सक्त असते, अतिशय सक्त, कुणाचाच वशिला चालत नाही। ज्यावेळेस काल कोरेगावातनं, साताऱ्याच्या कोरेगावातनं एकनाथ शिंदेच्याच गटाच्या आमदाराच्या महेश शिंदेच्या बातम्या येऊ लागल्या, नियतीची वसुली सुरू झालेली आहे। ती फार अगोदरच सुरू झालेली आहे, अनेक गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत, पण आता एकनाथ शिंदेच्या गटाची बारी आहे। एकनाथ शिंदेचा गट, एकनाथ शिंदेचा पक्ष, ज्याला हे शिवसेना म्हणून मिरवतात, हा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने स्थापन झालेला एक गट आहे। भारतीय जनता पक्षाची जोवर ह्या गटाला मान्यता आहे तोवर हा गट टिकेल, त्यानंतर मात्र या गटाचं अस्तित्व हे शून्य असेल, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे। कारण एकनाथ शिंदेचा गट हा काहीतरी स्वार्थ घेऊन आलेल्या माणसांची एक मोट आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा स्वार्थ आहे। या सर्व माणसांची मिळून एक मोट बांधली गेलेली आहे, ज्यांना शिवसेना नावाशी, बाळासाहेबांशी, कुणाशीही यांना काहीही देणं घेणं नाही। ही फक्त स्वार्थाने भरलेल्या माणसांची मोट आहे आणि या मोठीचं नेतृत्व, या मोळीचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे करत आहेत। ही अशी स्वार्थी माणसांची मोट केव्हा तुटून फुटून वेगळी होईल हे स्वतः एकनाथ शिंदेंनाच कधी कळणार नाही। यामध्ये अनेक आहेत आणि याच्यामध्ये एक विशेष उल्लेख करावा तर ते एकनाथ शिंदेच्याच पक्षामधून आमदार झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं। कारण लक्षात घ्या, या गोष्टीवर मी मागेही व्यक्त झालेलो आहे। आता हे महेश शिंदे, असे महेश शिंदे एकमेव नाही आहेत तिथे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पण गेलेत एकनाथ शिंदे गटामध्ये आणि तिथून आमदारकी लढवलेली आहे। मग तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर संगमनेरचा अमोल खताळ घ्या किंवा संजना दानवे घ्या छत्रपती संभाजीनगरमधून। आणखीनच उदाहरणं द्यायची झाली तर स्वतः निलेश राणेंचं उदाहरण घ्या, माफ करा, निलेश राणेंचं उदाहरण घ्या। राणेंचे पुत्र, राणे भाजपामध्ये, पुत्र शिंदे गटामध्ये। अगदी मुंबईतलं सुद्धा उदाहरण तुम्हाला सांगू शकतो, मुर्जी पटेलचं घ्या। मुर्जी पटेल हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, आमदार झालाय। अशी अनेक उदाहरणं आहेत एकनाथ शिंदेच्या गटात, अशी अनेक उदाहरणं आहेत। या सगळ्यांनी जर अशाच प्रकारे एकनाथ शिंदे गटाला आतून सुरुंग लावले तर काय होणार? बरं तुम्ही मला सांगा, ह्या पक्षांतरबंदी कायद्याला ज्या प्रकारे घोडे लावले गेलेले आहेत, ज्यावेळेस हे आमदार बाहेर पडतील आणि भाजपच्याच नावाने बाहेर पडतील, तुम्हाला वाटतं चुनाव आयोग, मी आता सरळ व्यवस्थित शब्दात म्हणालो, चुनाव आयोग यांच्या विरोधात निर्णय देईल, यांना अपात्र करेल? तुम्हाला वाटतं? मग जो न्याय त्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत लागू आहे, म्हणजे आपल्या बाबतीत जे घडतंय अजूनही तारीख पे तारीख होते, तुम्हाला वाटतं एकनाथ शिंदे गटाच्या याचिका चुनाव आयोग घेईल? हा स्वतःमध्ये एक जोक आहे। एक तुम्हाला सगळ्यात पहिला व्हिडिओ दाखवतो मी आता, ज्यामध्ये या महेश शिंदेच्याच तोंडून एक शब्द येतोय, म्हणे मी कधी यांचा होतो, एकनाथ शिंदेचा मी कधीच नव्हतो, मी कायम भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं आहे। तुम्हाला थोडी पार्श्वभूमी जर सांगायची झालीच तर महेश शिंदे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच, आता सध्याच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष साताऱ्याच्या यांच्या पत्नी आहेत प्रिया शिंदे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवारांच्या पक्षाचे 3 फोडले झेडपी सदस्य, एकनाथ शिंदेचेही 2 फोडले आणि एक 37चा जो मॅजिक फिगरचा आकडा आहे हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे तयार करून एकनाथ शिंदेचा पक्ष घरी बसवला आणि तिथे भाजपचा झेडपी अध्यक्ष बसला। या सगळ्यामध्ये स्वतः पालकमंत्र्यांना, शंभूराज देसाईला
अगदी रक्त येईपर्यंत पोलिसांकडनं तुम्ही पाहिलात तो सगळा व्हिडिओ. त्यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये, माफ करा, विधानसभेमध्ये कशा प्रकारे ते गाऱ्हाणं गाऊन दाखवलं. विधानसभेच्या अध्यक्षा उपसभापतींच्या समोर, नीलम गोऱ्हेंच्या समोर. सगळा भाग सोडून द्या तो. महत्वाचं हे आहे की हा भारतीय जनता पक्ष कुणाचाच नाही. आता ह्याच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेचा पक्ष फोडायला घेतलाय आणि सुरुवात झाली आहे महेश शिंदेपासून, कोरेगावचे आमदार. संपूर्ण ह्या पट्ट्यामध्ये, या सातारा पट्ट्यामध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या साताऱ्यामध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने शिरकाव केलाय हे सगळ्यात प्रथम तुम्हाला पाहायला हवं. खासदारही यांचा, 4 आमदार ह्यांचे, आता 5वा महेश शिंदे, उरलेला एकमेव शंभूराज देसाई. हा एकमेव ह्या शिंदे गटाचा आमदार राहील. बघा ना महेश शिंदे नेमकं काय म्हणाले. इथे काही शिवसैनिक राहत नाहीत, पहा काय म्हणतात. तुमचे फोटो लावले नाहीत, नाराजी व्यक्त होते शिवसेनेकडनं की तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीवेळी पत्नीला तुम्ही अध्यक्षपदासाठी जाण्यासाठी भाजप बरोबर हातमिळवणी केली आणि त्यानंतर आता शिवसैनिक नाराज झालेत आणि बॅनरवर त्यांचे सगळं प्रतिक्रिया दिसते. पहिली गोष्ट, नाराज व्हायला शिवसैनिक हायते कुठं एवढंच मला फक्त सांग जिल्ह्यात. पहिली गोष्ट, जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलास का. आपण अध्यक्ष पदावरती आपला पार्टी कधी नेऊ शकतो? 5 वर्ष पालकमंत्री पद असून आपण जर 30 सदस्यांपर्यंत जर पोहोचू शकलो नाही. कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेचा आमदार आहे, विसरून जावा. पण राहिलेले जे 57 ठिकाण, 55 ठिकाणं असतील, त्या ठिकाणी झालं काय? आपण तिथं किमान 30 तरी जागांवर निवडून आलं पाहिजे. आज भाजपकडे 35 सदस्य आहेत, त्यांचे ते निवडून आले. बरं, माझ्या बायको काय शिवसेनेतनं निवडून आले आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही. ती पहिल्यापासून भाजप बरोबर काम करते, माझं अख्खं कुटुंब करतं, मी स्वतः करत होतो. हे ऍक्सिडेंटल ज्यावेळेला वाटपामध्ये सीट तिकडे गेली त्यावेळेला मी शिवसेनेकडे गेलो होतो. पण मी साहेबांबरोबर चांगलं माझे नातं आहे, त्यामुळे काय अडचण नाही मला वाटत. म्हणजे मूळचे तुम्ही शिवसैनिक नाहात, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत असं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांनाच माहिती आहे ना. 2011 पासून मी बूथ कमिटी या सातारा जिल्ह्यामध्ये कोणीही भाजपचं काम करत नव्हतं. 2011ला भाजपचा पहिला झेंडा मी खांद्यावर. हे सगळं ऐकत असताना नवल एका गोष्टीचं वाटतं. धनुष्य चिन्हावर निवडून आलेला आमदार म्हणतो नाराज व्हायला शिवसैनिक राहिलाय कुठे. तुम्हाला कळालं शिवसेना नेमकी कुणीकडे आहे. यांना काही फरक नाही पडत. या एकनाथ शिंदे गटाला काही फरक नाही पडत. धनुष्याची बदनामी हो किंवा आणखी काय हो. इतका स्पष्टपणे धनुष्यावर निवडून आलेला महेश शिंदे जर म्हणत असेल की शिवसैनिक राहिलाय कुठे, काय म्हणावं या सगळ्या गोष्टीवर. एवढंच नाही, एवढ्यावरच हा थांबलेला नाही, तर हा काय म्हणतो, महेश शिंदे नावाचा, म्हणजे भाजपाचाच म्हणेन मी सध्या, भाजपाचा आमदार काय म्हणतो, मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कोणी नाराजी दाखवण्याचं काही कारण नाही, कारण मी माझ्या जीवावर निवडून येतो. आणि ही गोष्ट सत्य आहे बरं का. ही गोष्ट काही अर्थी सत्य आहे, कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा काही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर, एकनाथ शिंदेच्या त्या कामाच्या करिश्म्यावर हा काही निवडून आलेला नाही. हे भारतीय जनता पक्षाचं त्यांचं मतदान आहे आणि धनुष्यामुळे गुमराह झालेल्या शिवसैनिकांचं मतदान आहे. ज्या शिवसैनिकांना अजूनही याची सुतराम कल्पना नाही की हा धनुष्य हा उद्धव साहेबांचा राहिलेला नाही, हा धनुष्य सध्या एकनाथ शिंदेकडे आहे, ते शिवसैनिक आजही हजारोंच्या मतांमध्ये त्या धनुष्याचं बटन दाबतायत. त्यांना अजूनही कल्पना नाही, विशेषतः वयस्कर असतील, ग्रामीण भागातले असतील, अजूनही त्यांना याची कल्पना नाही. शहरी भागात याची कल्पना आली, त्यामुळे शहरी भागात एकनाथ शिंदेचे आमदार तेवढे निवडून आले नाहीत, तिथे शिवसेनेचे आमदार आले. पण ग्रामीण भागामध्ये ते अजूनही पोहोचलेलं नाही. मशाल चिन्ह अजूनही तितकंसं पोहोचलेलं नाही. शोकांतिका आहे ही. आज विचार करा, हा म्हणतोय मी माझ्या जीवावर निवडून येतो. जरा पहा हा सुद्धा व्हिडिओ. आता बातमी आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेची. मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो म्हणत महेश शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलंय. तसंच शिंदेच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यालाही ते उपस्थित राहिले नाहीत. तसंच महेश शिंदेंनी पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेतही दिलेत. माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे, मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो.
साताऱ्यात एकनाथ शिंदेंच्या सभेआधीच त्यांचेच आमदार महेश शिंदेंनी इशारा दिलाय. मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो असं म्हणत महेश शिंदेंनी इरादे स्पष्ट केलेत. एकनाथ शिंदेंच्या सभेलाही महेश तरी मला नाही बोलवलेलं इथं, त्यामुळे साहेबांना पण माहिती त्या गोष्टी, काय फरक पडत नाही. आणि माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्या कोणी चिडायचे कारण नाही आहे. मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. महेश शिंदे सारख्या एखाद्या आमदारानं असं वाक्य बोलणं चुकीचं आहे की शिवसेनेच्या विरोधामध्येच आहे असं चित्र आधी आम्हाला दिसत होतं. परंतु ठीक आहे, आता आमदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं निवडून आलेले आहे, भविष्यामध्ये कळेल त्यांना. 100% महाबळेश्वर महोत्सव राज्य सरकारचा घेतला होता, कुठंच माझे फोटो नाहीत. आणि खूप वेळ झालंय असं, म्हणजे आज एकच नाही, कायमच असतं. आणि याची आम्हाला सवय झालेली आहे, पहिल्यापासूनच तसं आहे. म्हणजे जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत तेव्हापासूनच असंच चालू आहे, की त्यात काय बदलच नाहीये. मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे. सगळ्या बॅनरवर कदाचित नसतील, पण बऱ्याचशा बॅनर मी स्वतः पाहिले आता येताना आमदार महेश शिंदे साहेबांचे. विश्व निर्माण करणारं एक नेतृत्व आहे आणि सातारा जिल्हा हा तर स्वतः साहेबांचा जिल्हा आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊ. स्पष्टपणे बोलतायत, मी माझ्या जीवावर निवडून आलोय, कुणाचं नाराज व्हायचं काही कारण नाही. मी निवडून माझ्या जीवावर आलोय, कुणाच्या जीवावर नाही. स्पष्टपणे एकनाथ शिंदेंना, त्यांच्या पक्षाला, त्यांच्या गटाला हा स्पष्ट इशारा होता की तुमच्या पक्षाचा, तुमच्या गटाचा माझ्या निवडून येण्यामध्ये कवडीचाही भाग नाही. आणि गंमत एका गोष्टीची वाटली, या सगळ्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक एक वाक्य बोलून गेले. कदाचित त्यांना जर कळालं असतं या वाक्याचा अर्थ तर त्यांनी हे वाक्य टाळलं असतं, कारण या वाक्यावर ते प्रचंड ट्रोल होणार महाराष्ट्रभरामध्ये याची कल्पना त्यांना आहे. ते वाक्य होतं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. जर हा व्हिडिओ पहा. त्याचं खावं मीठ त्याच्याबरोबर राहावं नीट. आज जर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघून आणि बाळासाहेबांच्या विचारानं जर तुम्ही निवडून आला असेल तर त्यांच्याबरोबर कायम निष्ठावान तर शिवसैनिक म्हणून राहायला पाहिजे. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. प्रताप सरनाईकांच्या तोंडी जसं हे वाक्य आलं तसं महाराष्ट्रभर प्रताप सरनाईक ट्रोल झाले. 2022 मध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण ज्याचं मीठ खाल्लात त्याचा चांगलाच सत्कार केलात, त्याची चांगलीच परतफेड केली, पांगफेड केली. आपण म्हणतो ना, पांग फेडले, चांगलेच पांग फेडले आपण. बरं, हा महेश शिंदे ज्याला हे सगळं सांगतायत तो पुढे जाऊन हे सगळं ऐकल्यानंतर अजून काय म्हणतोय माहितीये? तुमच्या पक्षाचा आत्ता उदय झालाय या साताऱ्यामध्ये, तुमच्या पक्षाचा आत्ता उदय झालाय. म्हणजे महेश शिंदे स्पष्टपणे म्हणतोय तुमचा पक्ष हा जून 2022च्या नंतरचा. जरा ऐका, हा सुद्धा घरचा आहे. महेश शिंदेंना प्रत्युत्तर दिलाय. अरे हा पक्ष जन्मलाय आता एवढंच लक्षात घ्या. 2011ला मी भाजपचा झेंडा घेतलाय इथे सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा, आणि मी 2011 ते 19 विधानसभा क्षेत्र प्रमुख होतो. रात्रंदिवस आम्ही भाजपचं काम केलं इथे. 19ला ही जागा शिवसेनेला उद्धव साहेबांच्याकडे गेल्यामुळं फडणवीस साहेबांनी त्यांना फोन करून मला तिथे दिलं आणि मग मी इथे निवडून आलो. लक्षात घ्या, यांचा आत्ता जन्म आहे, शिवसेना आत्ता यांच्या सगळ्यांच्या ताब्यात आल्या. तुमचा पक्ष, तुमचा गट हा काल परवाचा, आत्ता आलेला. ही अशी कडवट टीका करूनही एकनाथ शिंदेच्या पक्षाने महेश शिंदेंवर अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजपाच्या भीतीने एकनाथ शिंदेचा पक्ष महेश शिंदेंवर कोणतीही कारवाई करणार देखील नाही. ही इथपर्यंत वाईट अवस्था. त्या उलट ज्या गोष्टी भाजपाला हव्या होत्या, भाजपाच्या पथ्यावर पडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, त्याच गोष्टी महाराष्ट्रभर घडतायत. शिवसेनेला कमजोर केल्यानंतर कसा महाराष्ट्रभर हातपाय पसरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय पाहायचंय. स्वतः जयकुमार गोरे यांना आमंत्रण देतायत महेश शिंदेंना, आम्ही तुमचे हितचिंतक आहोत. म्हणजे विचार करा, खासदार ह्यांचा 8 पैकी 4 आमदार भाजपाचे म्हणजे कमळाचे, हा 5वा सुद्धा तिकडेच जातोय. काय उरलं? काय अस्तित्व? त्या साताऱ्याची जिल्हा परिषद सुद्धा भाजपाची झाली. काय तुमचं अस्तित्व उरलं? शिवसेना कमजोर करून आपल्याला याच सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या ना, याचसाठी केला होता हा सारा अट्टहास. जरा पहा जयकुमार गोरे काय म्हणतात. हा त्यांचा अधिकार आहे.
तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून महेश शिंदेंचे हितचिंतक आम्ही आहोत. आमच्या सहकारी पक्षाचे आमदार आहेत, आमचे मित्र आहेत आणि तेव्हा ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू. साताऱ्यात भाजपची ताकद वाढली आहे. सातारा जिल्ह्यात खासदार भाजपचाच आहे. 8 आमदारांपैकी 4 आमदार भाजपचे आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत. त्यापैकी महेश शिंदेंनी साथ सोडली तर पाटणमध्ये शंभूराज देसाई हेच शिवसेनेचे एकमेव आमदार असतील. 2029 पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण हे 360 डिग्रीमध्ये बदललेलं असणार आहे. या पुढच्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती तुमच्या आकलनाच्या पलीकडे जाऊन बदललेली असणार आहे. इकडच्या गोष्टी इकडे, इकडच्या गोष्टी इकडे झालेल्या असणार आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय वाढून ठेवलंय यासाठी वेळच उत्तर आहे. ती वेळ जाऊ द्या, थोडा संयम ठेवा. अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण ढवळून निघालेलं आहे. संबंध देशाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण हे वेगवेगळ्या दिशेने चालू लागलेलं आहे. 2029 पर्यंत पुलाखालून पाणी जाणार की त्या पाण्यावरचे पूलच बदलले जाणार हे आता आपण सांगू शकत नाही. पण हे सगळं पाहताना का कुणास ठाऊक, म्हणजे प्रताप सरनाईकांचं ते वाक्य, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. या जिल्ह्यात शिवसैनिक आहेत का? तुमचा जन्म आत्ताचा, किंवा गोऱ्हेंचं ते विधान की आमच्याकडे यावं, आम्ही तुमचे हितचिंतक आहोत, हे सगळं पाहिलं ना, आणि मग महेश शिंदेचं ते विधान, आम्ही आमच्या जीवावर निवडून येतो, म्हणजे घरातून एकनाथ शिंदेंना आहेर, हे पाहिल्यानंतर मी जे सुरुवातीला सांगितलं नियतीचा फेरा कर्माचं फळ, मला ती कव्वालीची